मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य आता पार्थला म्हणते की आपल्या बाबतीत हे काहीही घडलेलं नाही, त्यामुळे हा तिढा तर कधीच सुटणार नाही. मी तुम्हाला माझा नवरा कधीच मानू शकत नाही, कधीच नाही म्हणजे कधीच नाही, असं काव्य हट्टाने म्हणते. तेव्हा लगेचच आता पार्थ डोक्याला हात लावतो आणि तेथे असणारा ग्लास आता लगेचच घेतो. त्याच्यामध्ये अर्ध पाणी असतं आणि अर्धा रिकामा असतो. त्यावेळी आता पार्थ आता तिला इकडे बघायला सांगतो आणि विचारतो, या ग्लासाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? मग आता लगेचच आता काव्य विचारते की तुम्ही मला अर्धा ग्लास भरलेला, अर्धा ग्लास रिकामा असं समजवणार आहात का? तेव्हा तो म्हणतो, मला तुम्हाला काहीही समजवायचं नाही आहे, मला फक्त काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्यात. आता आपलं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मला ना हा ग्लास आता अर्धा भरलेला दिसतोय आणि तुम्हाला हे लग्न टिकवायचं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हा ग्लास ना अर्धा रिकामा दिसतोय. अहो, मला माहीत आहे की आपलं लग्न न ठरवता झालं आहे आणि कशा परिस्थितीत झालं आहे हे आपल्याला सुद्धा माहीत आहे, परंतु या लग्नामध्ये ना मला वेगळीच आशा दिसतीये आणि शक्यता सुद्धा दिसतात. परंतु तुम्हाला जर निराशा दिसत असेल ना, तर तुम्हाला फरक जाणवेल तुमच्यातला आणि माझ्यातल्या दृष्टिकोनाचा. तो आता दृष्टिकोन मी बदलून टाकणार आहे, ना तुमचा हात सोडणार आहे ना तुमची साथ सोडणार आहे, असं स्पष्टपणे तो काव्याला म्हणतो आणि तो ग्लास तेथेच ठेवतो. पार्थचं हे बोलणं ऐकून काव्याला धक्काच बसतो. तेव्हा काव्या त्या ग्लासकडे पाहतच राहते, रागात पुढे जाते, ते ग्लास हातात घेते, त्याच्याकडे पाहून ते जोरातच खाली टाकते आणि फोडून टाकते. मग आता ती स्वतःवरच वैतागते आणि म्हणते, आता बोलून काय उपयोग? जेव्हा तू हिंमत दाखवायला हवी होतीस ना काव्या, तेव्हा खरंच तू दाखवली नाहीस. पण आता ते काही नाही, गप्प बसून चालणारच नाही, कारण रम्या ही सगळ्यांसमोर तिचं प्रेम कबूल करू शकते आणि एवढी हिंमत दाखवू शकते, तर तुझ्या आईबाबांसमोर तू बोलायची हिंमत तर दाखवू शकतेसच ना. आता डेअरिंग दाखवलीच पाहिजे काव्या. आता अर्धा ग्लास रिकामा पण नाही आणि अर्धा ग्लास हा भरलेला सुद्धा नाही. आता हा नको असलेल्या संसाराचा ग्लास हा असाच फोडायची वेळ आली आहे. तेव्हा काव्या आता लगेचच कपाट उघडून पर्स घेते आणि लगेचच आईच्या घरी जायला निघते. दुसरीकडे शारदा ही फोनवर बोलत असते की मला नाही जमणार यायला, कारण माझी तब्येत अजून सुधारतीये आणि नंदिनी काव्याने येण्याचा प्रश्नच नाही. मला मान्य आहे की आम्ही येणं महत्त्वाचं आहे, परंतु ती जागा ना आमच्यासाठी आता फक्त स्मशानच आहे, नाही जमणार आम्हाला, असं म्हणून लगेचच शारदा ही फोन ठेवते. तेवढ्यातच धनंजय आता तेथे येतो आणि विचारतो, काय ग शारदा, कुणाचा फोन होता ग? मग आता शारदा म्हणते, अहो दौलत दादाचा फोन होता आणि मिनलच्या लग्नाचं आमंत्रण ते देत होते, परंतु मी म्हटलं नाही जमणार यायला म्हणून. तेव्हा धनंजय म्हणतो, असं का म्हणालीस तू? त्यावेळी आता शारदा म्हणते, ज्या गावामध्ये माझ्या दोन्हीही मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या गावात जाण्याचा प्रश्नच कुठे येतो सांगा बरं. आता दौलतदादाचा फोन आला आणि सगळं काही डोळ्यासमोर उभं राहिलं. अहो, अक्षरशः शहारा आला माझ्या अंगावर. आता असं वाटतंय की आपण जर थोडं थांबलो असतो तर ही दोन्हीही लग्न टाळू शकलो असतो का? तेव्हा धनंजय शारदाला शांत बेडवर बस असं म्हणतो. तेव्हा ती आता तिथे बसते. धनंजय देखील तिच्या शेजारी बसतो. तेव्हा तो तिला समजावतो, हे बघ शारदा, ज्या गोष्टी घडणार असतात ना त्याच्यावरती अजिबातच आपला कंट्रोल नसतो. ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत ना त्याच्याबद्दल विचार करायचा नाही, कारण आपल्या दोन्हीही मुली खूप सुखात आहेत तिकडे. तेव्हा शारदा लगेचच विचारते, सुखात? अहो, देशमुख कुटुंबामध्ये जेव्हा वसुताई आणि रम्या या दोघीही असताना आपल्या मुली कशा सुखात राहतील? त्या दोघीही मिळून काव्याला त्रास देत असतील आणि आपल्या काव्याला तर खरंच अजून त्रास होत असेल, असं आता लगेचच ती म्हणते आणि तिला ते सर्व प्रसंग आठवतात की कशाप्रकारे जीवा आणि काव्याचं वर प्रेम आहे आणि ते लॉकेट मी पाहिलं होतं. अहो, आपण काव्याच्या मनाचा तर विचारसुद्धा केला नाही, कारण आपण तिला विचारलंसुद्धा नाही की लग्नाला तयार आहेस की नाही. त्या बिचारीला असंच आपण बोहल्यावर चढवलं आणि आता तर असं म्हणून ती पुढे सांगत असते. तेव्हा लगेचच धनंजय म्हणतो, नंदिनी आहे ना काव्याबरोबर, आपल्या दोन्हीही मुली एकाच घरात आहे, चांगल्या घरात आहेत, जावा जावा म्हणून राहतायत घरात आणि त्या दोघींना सांभाळून समजून घेत असतील सर्वजण, सुखदुःख वाटून सुखात नांदत असतील, असा विचार करत राहा तू शारदा. आणि आता त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे ना, हेच फक्त तू डोक्यात ठेव.
आता औषधं घे, मी देतो तुला, असं म्हणून लगेचच धनंजय हा शारदाला औषधं देत असतो. त्यावेळी आता शारदा मनात विचार करत असते, हे असं एवढं स्पष्टपणे बोलतायत कारण यांना काव्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल काहीच म्हणजे काहीच माहीत नाही. हे जर यांना कळलं ना तरीही त्यांच्या लक्षात येईल की आपली काव्या किती दुःखी आहे ते, आणि बिचारी काय काय तिकडे भोगत असेल. काय करावं, सांगून टाकू का मी यांना? दाखवू का ते लॉकेट, म्हणजे दाखवून मोकळे होते, हा तिढा कायमचा तरी सुटेल. तेव्हा शारदा म्हणते, अहो ऐका ना, मी काय सांगते तुम्हाला. तर आता धनंजय म्हणतो, काही नाही, बोलूच नको काही, तू अगोदर गोळी घे बरं. मग शारदा लगेचच गोळी घेते. त्यानंतर गोळी खाऊन झाल्यानंतर ती म्हणते, आले हा मी. मग धनंजय पुन्हा एकदा तिला अडवत म्हणतो, शारदा आत्ताच गोळी खाल्ली ना, तू कुठे चालली लगेच? ती म्हणते, अहो आले मी, 1 मिनिट. असं म्हणून ती लगेचच उठते आणि तेथून जाते. तर आता लगेचच शारदा तिथून गेल्यामुळे धनंजयलाच प्रश्न पडतो की हिच्या मनात नक्की काय चालू आहे, मलाच कळेन असं झालंय. इकडे नंदिनी आता किचनमध्ये असते, तेवढ्यातच रम्या तेथे जाते. मग नंदिनी विचारते, काही हवंय का तुला? तेव्हा आता लगेचच रम्या रागात तिच्याकडे पाहते आणि म्हणते की हे बघ, या घरामध्ये ना तुझ्या अगोदरपासून मी आहे, त्यामुळे मला काय हवंय, कुठे कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत ना, हे तुझ्या अगोदर मला माहीत आहे आणि मी माझ्या सर्व वस्तू घेऊ शकते. अगदी बारीक सारीक सर्व गोष्टी तुझ्यापेक्षा मला चांगल्या माहीत आहे, असं आता ती म्हणते आणि पाणी घेत असते. तर नंदिनी आपलं काम आता आटोपून लगेचच बाहेर निघालेली असते. तेव्हा लगेचच रम्या म्हणते, 1 मिनिट नंदिनी, अगं स्वतःला तू खूप शहाणे समजतेस ना, तुला सगळ्यातलं सगळं कळतं ना. ती नंदिनी आता लगेचच रम्याकडे रागात पाहते आणि म्हणते, माझा असा काहीही हेतू नाही आणि गैरसमजसुद्धा नाही आहे, आणि जगात असा कोणताही व्यक्ती नाही आहे ज्याला सगळ्यातलं सगळं काही कळतं आणि आपल्याला सगळं कळतं असं वाटतं ना, तो जगातला सर्वात मूर्ख व्यक्ती असतो. असं म्हणून नंदिनी चांगलाच टोमणा आता रम्याला मारते. त्यामुळे आता तिला खूपच राग येतो, रम्याला खूपच राग येतो आणि ती रागातच म्हणते, हे बघ नंदिनी. मग त्यावेळी नंदिनी म्हणते, तूच बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाही आहे, असं म्हणून लगेचच ती तेथून चाललेली असते. त्यावेळी आता थांब नंदिनी, असं म्हणून नंदिनीचा हात पकडत रम्या लगेचच तिला अडवते आणि म्हणते की त्या दिवशी मी काव्याला बोलले तेव्हा तू माझ्या कानाखाली मारली आणि सगळ्यांसमोर मला तू एकटं पाडलंस, पण खरं काय आहे ना ते सर्वांना लवकरच समजेल. तेव्हा नंदिनीला धक्का बसतो आणि ती रम्याकडे पाहतच राहते. नंदिनी अजिबातच गडबडत नाही, ती विचारते, अगं काय बोलायचंय ना ते आत्ताच स्पष्टपणे बोल. मग त्यावेळी रम्या म्हणते, हो बोलणारच आहे मी, कारण तुझं लग्न ना जीवाबरोबर झालंय आणि पार्थचं कुणाबरोबर तर काव्याबरोबर. पुढे आता या तुमच्या सर्वांचा संसार अगदी सुरळीत व्यवस्थित होईल असा स्टुपिड विचार ना घरातील सर्वजण करत असतील. तुम्ही असा विचार कधीही करत नाही, कारण तुझ्यामध्ये आणि जीवामध्ये काय चाललंय हे मला कळत नाही असा गैरसमज तर तू करूनच घेऊ नको नंदिनी. अगं लग्न झालंय ना तुझं आणि जीवाचं, तरीही सुद्धा जीवाखाली जमिनीवर आणि तू बेडवर झोपतेस, हे मला तर चांगल्या प्रकारे माहीत आहे. ते सांगून रम्या बॉम्ब फोडते. त्यावेळी आता नंदिनीलाच धक्का बसतो की हिला एवढ्या आतल्या सर्व गोष्टी माहीत कशा. तेव्हा नंदिनी रागातच म्हणते, हे बघ रम्या. मग आता ती म्हणते, मला काहीही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी, पण पार्थची गोष्ट वेगळी आहे, कारण पार्थ हा अजूनही हॉलमध्ये, तर ती काव्या ना बेडरूममध्ये झोपते. ही गोष्ट तुला दिसत नाही आहे का? त्या दोघांचा संसार सुरळीत सुरू नाही आहे, हे तुला आणि घरच्यांना कळतच कसं नाही आहे? तेव्हा नंदिनी आता अगदी शॉक होऊन रम्याकडे पाहत असते. त्यानंतर आता रम्या रागातच म्हणते, हे बघ, माझ्या पार्थला तुम्ही हे जे काही वाऱ्यावर सोडलंय ना ते मला अजिबातच सहन होत नाही आहे, समजलं? म्हणून ती तेथून निघालेली असते. तेव्हा नंदिनी लगेचच आता रम्याचा हात पकडते आणि म्हणते, पार्थ आता तुझे नाही आहेत, समजलं? तेव्हा रम्या मोठ्या आवाजातच म्हणते, तो माझा आहे आणि कायमच माझा राहणार. अगं तुझ्या बहिणीला त्याच्यावर अधिकार गाजवता येत नाहीये आणि तो तिला कधीही येणार सुद्धा नाही. हे ऐकून आता नंदिनीलाच धक्का बसतो आणि ती रागातच रम्याकडे पाहते. तेव्हा आता नंदिनी लगेचच तिला म्हणते की पार्थाने काव्याचं देवब्राह्मणाच्या साक्षीने आणि अगदी रीतसर पद्धतीने लग्न झालं आहे आणि राहिला प्रश्न हक्क गाजवण्याचा, तर हक्क गाजवता आला तरच संसार सुखाचा होतो का? तेव्हा रम्या हो असं म्हणते, आपण हक्क हा तिथेच गाजवू शकतो जिथे आपल्याला आपलं माणूस मिळतं ना तिथे, आणि आपण हक्क गाजवू शकत नसू तर ते नातं हे नातंच नसतं. आणि तुला मी स्पष्टपणे सांगते की काव्य अजूनही पार्थची मनाने बायको झालेली नाहीये आणि हे लग्न आहे ना ते अगदी जबरदस्तीनेच केलेलं आहे. या लग्न
लग्नाचं तर पुढे काहीही होणार नाहीये नंदिनी. आता पार्थ माझा आहे आणि काहीही करून मी त्याला मिळवणार म्हणजे मिळवणारच. हे ऐकून आता नंदिनीला धक्का बसतो तर रम्या पुन्हा जाऊ लागते. तेव्हा नंदिनी लगेचच तिचा हात घट्ट पकडवून ठेवते आणि म्हणते ते शक्य नाही आहे रम्या, मी हे असं होऊच देणार नाही, समजलं. तेव्हा रम्या हात झिडकारत म्हणते काय संबंध आहे ग तुझा इथे, कोण ऐकणार कोण आहे तुझं इथे. अगं साधं तुझी बहीण ऐकत नाही तुझं, आणि तसंही तिला पार्थ बरोबर राहायचं नाहीच आहे ना. पण आता तू बघच कसं खड्यासारखं वेचून मी तुझ्या बहिणीला ना असं बाहेर काढते. त्यावेळी नंदिनी आता हसते आणि म्हणते कधी कधी छोटासा खडा सुद्धा एवढा टोचतो ना की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय कधीही राहत नाही. तेव्हा रम्या आता रागातच म्हणते ते पाणी ना तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या डोळ्यातून येणार आहे. मग नंदिनी अगदी कॉन्फिडन्सने सांगते की मी इथे असेपर्यंत माझ्या बहिणीच्या डोळ्यात तर कधीच पाणी येणार नाही आणि त्याची काळजी तर मी घेईनच. बाकी राहिला प्रश्न पार्थ आणि काव्या या दोघांच्या संसाराचा. त्या दोघांच्या संसारातील कुरबुरी आहेत ना ते दोघं मिळून सोडवतील. मला माझ्या बहिणीच्या खरेपणावर आणि पार्थच्या प्रामाणिकपणावर पूर्णपणे आहे विश्वास. तेव्हा आता लगेचच रम्या मोठ्याने हसते आणि म्हणते अरे बापरे, अज्ञानामध्ये सुख असतं असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही, कारण त्या सुखाचा चेहरा अगदी डिक्टो तुझ्यासारखा दिसत असेल नंदिनी. अगं बारक्या पोराला सुद्धा कळेल की यांच्या संसारामध्ये काहीतरी आहे, कुठेतरी पाणी मुरतंय. काव्याच्या वागण्यात तुला एवढं दिसत नाही का? ती मेघ मला समजेल ना तेव्हा वाजत गाजत बँडबाजा वाजवतच मी माझ्या पार्थला घेऊन जाईल, समजलं. पण घेऊन जाणार हे नक्की, असं रम्या चॅलेंजच करते. आता रम्याचं हे बोलणं ऐकून नंदिनीला धक्का बसतो आणि ती रम्याकडे पाहतच राहते. तर रम्या आता लगेचच तेथून जाते. तर दुसरीकडे शारदा आता कपाटाजवळ जाते आणि लगेचच तो बॉक्स काढते ज्यामध्ये काव्य आणि जीवाच्या सर्व प्रेमाच्या आठवणी असतात. तेव्हा ते लॉकेट आता बाहेर काढत शारदा ते लॉकेट हातात घेते आणि तिला काव्याचं सगळं बोलणं आठवतं की कशाप्रकारे माझ्यासमोर जेव्हा काव्य आणि जीवाच्या प्रेमाचं सत्य आलं तेव्हा काव्य मला म्हणाली होती की आई, आता तुला समजलंय ना की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, मग आपण दोघीही सर्वांना सांगूयात ना याबद्दल. तेव्हा मीच तिला अडवलं, कारण जर बाबांना ही गोष्ट समजली तुझ्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल तर त्यांना खूप गिल्टी फील होईल आणि त्यांना असं वाटेल की आपण काव्याच्या बाबतीमध्ये खूप मोठी घोडचूक केली, आपण आपल्या मुलीचा चेहरा ओळखू शकलो नाही आणि तिला समजून घेऊ शकलो नाही, कारण त्यांनीच तुला लग्नासाठी जबरदस्तीने उभं केले, ते तुझ्या हातापाया पडले आणि म्हणूनच काव्याला मी हे सगळं काही सांगण्यापासून रोखलं होतं. असं सगळं काही शारदाला आठवतं. तिच्या लक्षात येतं की हे सांगण्यापासून मी काव्याला नेहमीच अडवत होते, पण एक आई म्हणून ती माझी खरंच खूप मोठी चूक होती आणि माझ्या काव्याने ना रोज असं गुदमरून मरावं असं वाटतच नाही मला. आणि असंही जर ती हे लग्न मान्य करणारच नसेल तर दोन्हीही आयुष्य असं उद्ध्वस्त करण्यामध्ये तरी काय हरकत आहे, असं म्हणून ती ते लॉकेट पुन्हा एकदा ओपन करते आणि काव्या व जीवाच्या त्या फोटोकडे पाहतच राहते. त्यापेक्षा या दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी आता एकत्र यायलाच हवं असं शारदाला आता मनापासून वाटत असतं आणि त्यामुळेच काव्याचं सत्य सर्वांसमोर ती आणणार असते. या दोघांनी काहीही झालं तरी एकत्र यायलाच हवं असं आता शारदा म्हणते आणि हे लॉकेट मी आज यांना दाखवतेच असाही विचार करते. तेवढ्यातच आई असा आवाज आता शारदाच्या कानावर पडतो आणि तो आवाज असतो काव्याचा. मग आता शारदाला धक्काच बसतो. ती विचारते काव्य आली की अचानक भास झाला मला. लगेच शारदा ही हॉलमध्ये यायला निघते. मग धनंजय आता हॉलमध्येच बसलेला असतो. तेव्हा आता लगेचच तो काव्याला विचारतो, काव्या अगं काय झालं बाळा, तू अशी यावेळी अचानक घरी आलीस, काही प्रॉब्लेम झालाय का किंवा कुणाशी भांडण वगैरे झालं का? मग आता काव्या स्पष्टपणे म्हणते की कुणाशीही माझं भांडण वगैरे झालेलं नाहीये, उलट जे झालं आहे ना ते मी संपवायला आले आहे. आणि हे ऐकून धनंजयला धक्का बसतो. तर आरू सुद्धा तितक्यात तेथे येते आणि धक्क्यानेच काव्याकडे पाहते. तर आता धनंजय आणि सर्वांनाच प्रश्न पडतो की नक्की काव्याला झालं काय आणि अचानक अशी आली कशी काय, काही गडबड तर नाही ना, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तर आता दुसरीकडे मानिनी खूप टेन्शनमध्ये असते आणि तडक ती रम्याच्या रूममध्ये जाते. तिचं कपाट उघडते. पार्थचे जे काही तिने फोटोज लावलेले असतात कपाटामध्ये ते सर्व फोटोज, ते सर्व गिफ्ट्स काढून आता बेडवर फेकते. रम्या आता ते पाहते आणि लगेचच मानिनीला म्हणते, मामी तू हे करू
करू शकत नाही मामी, तू हे करू शकत नाही. तेव्हा आता रागातच मानिनी म्हणते का नाही करू शकत? तुला हवं तसं तू ते करू शकते आणि मला हवं तसं मी नाही करू शकत का मग? अगं रम्या, तू आमच्या नात्यांची, जवळच्या माणसांची अगदी नासधूस करायला निघालीस. मग तर ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहे आणि मी त्यांना हातसुद्धा लावू शकत नाही का? असा प्रश्न आता ती रम्याला करते. तेव्हा रम्या जरा घाबरतेच आणि तू आज जे काही केलंय ना हा तमाशाखाली, ते पाहून मला असं वाटतंय ना 2 मुस्काटातच तुझ्या लगावून द्याव्यात, असं म्हणून मानिनी खूप चिडलेली असते आणि रम्याला म्हणते तू मध्ये येऊ नकोस हा माझ्या. मानिनी पुन्हा कपाटातील ते सर्व फोटोज वगैरे काढून टाकते आणि ते पाहून रम्याला शॉकच बसतो. तेव्हा ती म्हणते मामी प्लीज, असून मी सगळं जपून ठेवलंय त्यामुळे तू प्लीज काढू नकोस ना गं. मग आता मानिनी विचारते का काढू नकोस? मुळात माझ्या मुलाचे सर्व फोटोज आणि या सगळ्या वस्तू इथे असायलाच नकोत, असं रागातच ती आता लगेचच रम्याला म्हणते आणि रागातच तिला म्हणते की हे आज मी जे करतीये ना ते अगोदरच करायला हवं होतं, नाहीतर आमच्यावर आज जी वेळ आली आहे ना ती आलीच नसती. अगं तू फक्त लग्न मोडलं नाहीयेस तर आशिष भाऊजींचं आणि आमचं नातं तू मोडलं आहेस. यांची आणि आशिष भाऊजींची 35 वर्षांची तू मैत्री मोडली आहेस. अगं तुला पार्थची बायको तेथे असताना असं 4 चौघांच्यात अगदी निर्लज्जासारखं तू असं म्हणालीस. तुला काहीच वाटलं नाही का की तुझं आणि पार्थचं अगोदरच लग्न झालंय म्हणून? अगं जराही लाज वाटली नाही का तुला रम्या? हे ज्या सगळ्या वस्तू आणि हे जे सगळे फोटो आहेत ना ते फक्त तुझ्या कपाटातून नाही तर तुझ्या आयुष्यातून अशा कायमच्या बाहेर पडायला हव्यात, असं म्हणून मानिनी आता सर्व कपाटातील पुन्हा एकदा त्या भेटवस्तू काढू लागते. रम्या आता खूपच रडत असते आणि मामी प्लीज असं करू नकोस ना गं, पार्थच्या आणि माझ्या आठवणी अशा पुसू नकोस ना गं. अगं ह्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत गं, माझं बालपण आहे यामध्ये, प्लीज माझ्यापासून हे काढून घेऊ नकोस, नाही तर मी अगदी तुटूनच जाईल, प्लीज प्लीज, असं म्हणून ती रडत असते. तेव्हा आता लगेचच मानिनी म्हणते या सगळ्यातून तू बाहेर पड रम्या, आता तुला मी शेवटची वॉर्निंग देतीये रम्या, पुन्हा जर अशी वागलीस ना तर हे सर्व फोटोज माझ्याकडे येतील आणि तू या घराच्या कायमच बाहेर असशील, अशी धमकीच मानिनी देते. आणि हे ऐकून रम्याला धक्का बसतो, कारण मानिनी आता खूप चिडलेली असते आणि रागाच्या भरात ती आता रम्याला चांगलीच सुनावते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी मामी आहे आणि कायमच मामी राहणार आणि तुझी सासू होण्याची तर मला अजिबातच इच्छा नाहीये, असं रागातच मानिनी स्पष्टपणे तिला तोंडावर नाकारते आणि लगेचच तेथून जाते. तेव्हा आता निर्लज्जासारखी पुन्हा एकदा तो पार्थचा फोटो हातात घेते, त्याच्याकडे पाहून हसत म्हणते पण माझी इच्छा आहे ना मामी तुझी सून आणि पार्थची बायको होण्याची, आणि पार्थला माझ्या आयुष्यातून काढून टाकणं इतकं सोपं नाहीये मामी, असं म्हणून ती त्या फोटोचा सुद्धा किस घेते. दुसरीकडे नंदिनी विचार करत असते काव्याला समजून सांगायलाच हवं की रम्यापासून सावध राहा म्हणून, कारण ती मुलगी आहे ना कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि हो रम्यावर सुद्धा लक्ष ठेवायला हवं, कारण ते तसं सोपं आहे कठीण आहे हे काव्याला लग्न ॲक्सेप्ट करायला लावायचं. इकडे जीवाने सुद्धा हे लग्न अजूनही ॲक्सेप्ट केलेलं नाहीये. ज्याने स्वतःच्या मर्जीने माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यालाही जुळवून घेणं कठीण जातंय, तर काव्याला सुद्धा मी कोणत्या तोंडाने सांगू की लग्न तू जुळवून घे म्हणून. दुसरीकडे धनंजय काव्याला विचारतो बाळा तू काय बोलतेस, बोल ना अगं, व्यवस्थित बोल ना, तू बस बरा शांतपणे, आरुषी जा बाळा ताईसाठी पाणी घेऊन ये. मग आता लगेचच ती म्हणते नको बाबा मला पाणी वगैरे काहीच नको. तेव्हा धनंजय शांतपणे विचारतो काव्या बाळा नक्की काय झालंय सांग ना, तू अशी अचानक ह्या वेळेला काही न कळवता आलीस ना म्हणून काळजी वाटतीये. तेव्हा काव्य आता लगेचच विचारते बाबा न कळवता म्हणजे आता माझ्याच घरी यायला मला कळवून यावं लागेल का? तेव्हा धनंजय म्हणतो बाळा मला हे असं म्हणायचं नव्हतं, मी फक्त काळजीपोटी बोललो तुला, बाकी काही नाही. तेव्हा आता लगेचच आरू विचारते काव्या सगळं काही ठीक आहे ना? मग आता लगेचच काव्या म्हणते आत्तापर्यंत नव्हतं परंतु आता सगळं काही होईल ठीक. तेव्हा धनंजय आणि आरुषी आता धक्क्यानेच काव्याकडे पाहतात की आता काय व्यवस्थित होणार आहे, कळतच नाही नक्की काव्याला काय बोलायचंय, कारण ती कोड्यात बोलत असते. मग धनंजय लगेचच विचारतो बाळा नक्की काय झालंय, तू असं का बोलतेयस सांग ना, पार्थराव आलेत आहेत का सोडायला? तेव्हा ती रागातच म्हणते नाही माझी मी कॅब करून आलीये. तेव्हा धनंजय विचारतो बाळा घरी तरी कळवलं आहेस ना? तेव्हा काव्या म्हणते हो कळवलंय बाबा मी. अहो बाबा चाललंय काय तुमचं, आल्यापासनं तुम्ही 50 प्रश्न विचारले आहेत, आता मी जे सांगायला आलीये ते मला बोलू दे ना प्लीज. तेव्हा धनंजय म्हणतो ठीक आहे बाळा बोल ना तुला काय बोलायचंय. तेव्हा शारदा म्हणते काव्या जे काही मनात आहे ना बाळा ते बोल तू आता, आणि आता मोकळी हो बोलून एकदाची. तेव्हा आता ती पाहते तर तिच्या
आईच्या हातात ते जीवाचं तिचं लॉकेट असतं. त्या लॉकेटकडे ती पाहतच राहते. तिला धक्का बसतो. तिला आठवतं की आईने मला सांगितलं होतं की तुम्ही चौघेजण बसून बोला आणि मग नंतर मी बाबांच्या मनाची तयारीसुद्धा करते, पण असं अचानक सांगू नको तू. तेव्हा आता शारदा म्हणते, काव्या ऐकलं का बाळा, मीच सांगते तुला की बोलून टाक आता तू. अगोदरच खूप उशीर झाला या सगळ्याला, आता आणखी उशीर व्हायला नको बाळा. तेव्हा काव्या आता विचार करते. मग धनंजय विचारतो, अरे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा काव्या म्हणते, मी सांगते. मग आता काव्याचा तो सूर पाहून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी विचारते, नंदिनी काव्याला कुठे पाहिलंस का ग तू? आईकडे गेल्याचं नंदिनी म्हणते. मग मानिनी विचारते, आत्ता? तर आता काव्या काही वेळाने घरी येते. तर नंदिनी म्हणते, चल आतमध्ये अगोदर तू. मग लगेचच पार्थला तरी सांगून जायचं ना, असं नंदिनी विचारते. तेव्हा काव्या म्हणते, 1 मिनिट, मी त्यांना कुणीही मानत नाही हा, मी अगोदरच सांगते. त्यानंतर आता ती रडत असते आणि पार्थला म्हणते, माझी मेंटल स्टेट कशी आहे हे तुम्हाला साधं समजून घेता येत नाही का हो? त्यानंतर काव्या नंदिनीला म्हणते की इथून पुढे कुणी जर विचारलं तर त्यांना सांग की काव्या आम्हाला गेली सोडून म्हणून. तर नंदिनीला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.